आजची जी काही रात्र असेल ती हिंगणघाट, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ त्याचबरोबर वाशिमच्या पूर्व, नांदेडच्या उत्तर भागांना अत्यंत पोषक, जिथे जिथे गरमी अशी कडाक्याची असेल या भागांना तो घेतल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती तिथे उद्भवलेली आहे। त्यामुळे काळजी करू नका। हा भाग देखील आज व्याप्तीच्या रडावरती 80% म्हणजे 80% एवढी त्याची व्याप्ती बनलेली आहे। विषय राहिला आहे नाशिकचा, जळगावचा, छत्रपती संभाजीनगरचा। मी प्रत्येक जिल्ह्याकडे येतोय। ह्या जिल्ह्यांचं नाव घेतलं तर त्यामध्ये लवकर घेणार नाही, पण काळजी करू नका। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा निफाडच्या काही भागांमध्ये वातावरण हे सक्रिय झालंय। निफाडच्या दक्षिण साईडला चालू आहे, शिर्डीच्या सुद्धा उत्तरेकडील भागांना चालू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात का होईना त्यांनी घेतलं आहे। काही ठिकाणी 50-60% घेतलंय, काही ठिकाणी 70 ते 80 घेतलंय आणि जो काही जालन्याची जी काही एकंदरीत टक्केवारी आहे ती 75 ते 80% पूर्ण झाली आहे। फक्त 20% अशी गाव आहे जसे की रांजणी परिसरामध्ये, घनसावंगीच्या उत्तरेकडील काही भागांना, त्याचबरोबर हसनाबाद, खडकी जे काही परिसर आहेत या भागांना काय दिलासा असणार आहे याबाबत देखील बोलणार आहोत। आणि त्याचबरोबर आज शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग बीड जिल्ह्यामध्ये केली आहे। वडवणीच्या सुद्धा आणि बीडच्या काही मध्य भागात चांगली बॅटिंग केली आहे। मग ह्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये काय चित्र होणार आहे एक्झॅक्टली त्याबद्दल बोलूयात। पण दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राची मान्सून बाबत जी भूमिका आहे ती आता लक्षपूर्वक ऐका। मग आपण संपूर्ण जिल्ह्याच्या अंदाजाकडे वळूयात। जेव्हा जेव्हा मान्सून आलाय तेव्हा तेव्हा ह्युमिडिटीची जी काही लेवल आहे ती सातारा, पुणे ग्रामीण भाग, सांगली ग्रामीण भाग, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, त्याचबरोबर सोलापूर, पंढरपूर आणि बीड भागामध्ये, तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या थेंबाची जाडी कमी राहिली हे 2 दिवसापूर्वी बघितलंय। पण आता इथून पुढे गरमीचे लेवल्स वाढणार आहेत, वाऱ्याची तीव्रता आहे, पण घाबरण्यासारखं काम नाहीये। उद्याची 27 तारीख सुद्धा अहिल्यानगरमध्ये सोडलेल्या भागांमधल्या काही भागांना 100% व्याप्ती उद्याही नाहीये, पण सोडलेल्या भागांपैकी काही गावांना तो उद्या कव्हर करणार आहे। उद्याची संध्याकाळची दिवस मावळत्याची वेळ असू शकते। त्याचबरोबर अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया यांना उद्याही आहे। सलग 4 दिवस यांना पाणी चांगलं असणार आहे, पण पाणी चांगला पडल्याशिवाय इथे पेरणी करू नका हा सल्ला असेल। उद्या सांगलीमध्ये पावसाची सुरुवात होते 27 तारखेला। तो पाऊस कोल्हापूरला बऱ्यापैकी असणार आहे आणि सांगलीमध्ये असणार आहे। 100% व्याप्ती नाही हे लक्षात घ्या। चांगली ओळ झाल्याशिवाय पेरणी करू नका। त्याचबरोबर येणारी जी काही ही उद्याची 27 तारीख आहे, नांदेड, माहूरगड परिसर, ठीक आहे, इथे काही भाग सोडले त्यामधल्या काही भागांना तो कव्हर अप करणार आहे आणि चांगल्या पद्धतीची व्याप्ती देखील तो देणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या स्थानिक लेवलला का होईना मोजक्याच ठिकाणी पाणी आहे, पण काळजी करण्यासारखं नाहीये। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामधल्या काही बऱ्याच भागांना उद्या पाणी चांगलं होणार आहे आणि हिंगोलीमध्ये राहिलेले भाग हे 27 तारखेला बऱ्यापैकी वर्कआउट करतील। जालन्यातही अनेक ठिकाणी स्थानिक लेवलला हा पाऊस चांगल्या पद्धतीनं सुरुवात करणार आहे। 27 तारखेबद्दल तुम्ही समजून घेतलंय। आता वळूयात 28 तारखेला म्हणजे रविवारच्या दिवशी, परवाच्या दिवशी 28 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये धारूर, केज, अंबाजोगाई, माजल, सुंबा पट्टा, धाराशिवचे भूम, परांडा अनेक भाग हे 28 तारखेच्या रडारवरती येतात। अहिल्यानगरमध्ये सुद्धा जे श्रीगोंदा परिसर आहे, सारोळा कासार परिसर आहे, सारोळा कासार 2 दिवसाच्या व्याप्तीमध्ये पूर्ण होईल। त्यामध्ये पाथर्डी परिसर आहे, केज, शहागड, अंबड पट्टा आहे, घनसावंगी पट्टा सुद्धा अंबड बरोबरच चांगला आहे। त्याचबरोबर परतूरमध्ये सुद्धा याची व्याप्ती बऱ्यापैकी होऊन जाईल 28 तारखेला आणि ह्या 2 दिवसात सुद्धा आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये अहिल्यानगरमधला सगळ्यात प्रामुख्याने भाग घेतला जाईल वडीगोदी सर्कल, अंबड सर्कल, पैठण सर्कल हा देखील बरा आहे। त्याचबरोबर बीडचा उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भाग बरा राहील। पूर्व भागात देखील माजलगाव पट्टे हे 27 ला काही प्रमाणात आणि 28 ला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरुवात करणार आहे। मात्र अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भागाची जवळपास 80% जी काही रेंज आहे ती कायम राहील। त्यामुळे ह्या उद्याच्या तारखेपर्यंत इथे एकही भाग राहील अशी शक्यता दिसत नाही, राहतीलच अशी शक्यता दिसतच नाहीये। त्यामुळे जरी राहिले तर ह्या रविवारच्या पावसामध्ये ते कव्हर होतील। पण अकोला, अमरावती, चंद्रपूरला 28 ते 29 तारखेपर्यंत अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे आणि ही चांगली तारीख असणार आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याला पुन्हा रविवारची तारीख अत्यंत पोषक असणार आहे। याबाबतही तुम्हाला मागे पण संदेश दिलाय, आताही सांगतोय। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा अंदाज ह्या भागांना चांगल्या पद्धतीनं पाणी असणार आहे। विदर्भाला कुठल्याही प्रकारचा मोठ्या दुष्काळाला सामना करायचं काम पडणार नाही। राहिली गोष्ट
अहिल्यानगर आणि पुणे सर्कलची ही 28 तारखेला इथे जोर अत्यंत चांगला वाढेल. पण एक वारंवार सांगतोय की पेरणीचा सल्ला जो आहे तो चांगल्या पद्धतीनं ओल झाल्याशिवाय करू नका, हे वारंवार सांगितलेलं आहे. काही जणांनी 4 बोट ओल झाली तरी पेरणी केली, काही नाही बोट झाली तरी पेरणी केली. त्यामुळे पेरणी ही करताना तिला चांगली ओल होऊ द्या. वेळ लागतो हे मान्य आहे, पण वेळेच्याही अगोदर एक जवळपास 30 तारखेच्या अगोदर हा महाराष्ट्र कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला त्याही व्हिडिओ सांगितले की जवळपास मान्सून हा संपूर्ण राज्याला कव्हर करण्यासाठी 5-6 दिवसाचा कालावधी लागतोय. पाऊस 22 तारखेला दुपारनंतर आलाय. त्याचबरोबर 23-24 पासून पडायला सुरुवात केली. आज 26 आहे. 27-28 पर्यंत अनेक भाग तो व्यापला जाईल. बीडच्या सुद्धा अनेक भागामध्ये त्याची प्रभाव चांगला चालू आहे. त्याचबरोबर आता पुन्हा मी 27 तारखेबद्दल येतोय आणि 27 तारखेला सर्वाधिक जास्त व्याप्ती असणारा जो काही भाग असेल तो भाग म्हणजे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा जिल्हा. 28 तारखेबद्दल सांगायचं म्हटलं तर रविवारी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रभाव पडायला सुरुवात होईल. वाऱ्याचा जोर जास्त असेल आणि अनेक ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने मालेगाव, नांदगाव, येवला याचा भागाचा समावेश असा आहे. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड आणि त्याचबरोबर बदनापूर, जालना या भागाचा समावेश जास्त आहे. चाळीसगाव मार्गे येणारा पाऊस हा भोकरदनमधल्या काही सोडलेल्या गावांपैकी काही गावांना 28 तारखेच्या मध्यरात्री कव्हर करेल अशी शक्यता आहे. नांदेड, धर्माबाद ह्या भागांना देखील या 28 तारखेला अनेक ठिकाणी चांगला प्रभाव टाकेल. सांगलीच्या बाबतीत सोलापूरच्या बाबतीत ही 28च तारीख पेरणीच्या योग्यतेची असेल. सांगलीमध्ये 28 तारखेला व्याप्ती ही चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे. सांगली डिस्ट्रिक्टसाठी 28 तारीख आहे. उद्याच्या दिवस जास्त काही वाढ बघू नका. बीड जिल्ह्याला सुद्धा 28 तारीख बऱ्यापैकी आहे. म्हणजे जवळपास जो काही बीडचा दक्षिणेकडील भाग सातत्याने सोडला जायचा त्या भागांना हा 28 तारखेला कव्हर होईल अशी शक्यता आहे. पण पेरणी तुमची भागामध्ये चांगली ओल झाल्याशिवाय करू नका. बारामती, पुणे ग्रामीण भाग, सांगली परिसर हा भाग देखील 29 तारखेला सुरुवात करेल. वाऱ्याचा जर जोर जास्त राहिला तर ह्या दिवशी या भागांना पावसाचा अडथळा राहू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड, लातूर शहरासाठी 100% व्याप्ती कधी असेल ते देखील पाहून घ्या. सोलापूर जिल्हा, धाराशिव, बार्शी, लातूर, बसव कल्याण, कलबुर्गी ते बिदर या भागांना 29 तारखेला सगळेच गाव कव्हर होतील अशी शक्यता आहे. पण पेरणी चांगला पाऊस झाल्याशिवाय करू नका, धुळपेरणी करू नका. बीडचा अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, अहमदपूर, लातूर, शिरूर, अंतपाल, नांदेड पट्टा आणि परभणी, त्याचबरोबर अंबड, घनसावंगी, त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, पुसद, डिग्रज, वसमत हा देखील परिसर 29 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण कव्हर होईल. त्याचबरोबर याचा शहागडचा आणि या भागाचा देखील समावेश आहे. तो म्हणजे बीड दक्षिण भाग, उत्तर भाग आणि पूर्व भाग या चारही भागाच्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं समावेश आहे. मुंबई, भिवंडी मार्गे येणारा पाऊस नाशिकला या दिवशी चांगल्या पद्धतीने सुरुवात करेल. वाऱ्याचा जर जोर जास्त राहिला याच्यामध्ये गाव देखील सुटू शकतात. तर ही होती आतापर्यंतची अपडेट आणि आता तुमच्या कमेंटकडे फोकस करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज संध्याकाळी सुद्धा अनेक भागांना तो घेणार आहे. लक्षात ठेवा कुठला भाग येऊ शकतो. नाशिकचा जवळपास मनमाड तुम्हाला मी 28 तारीख दिली आणि आजही तिथे काही ठिकाणी पाऊस होईल. मध्यरात्र खूप चांगले आहे, लक्षपूर्वक ऐका. सटाणा परिसर यामध्येही आज व्याप्ती बरी होईल आजची आणि ह्या लाईव्ह पावसाची कंडिशन आहे. मालेगाव तालुक्यामध्ये नाशिकच्या बऱ्याच ठिकाणी हा पाणी होणार आहे. चाळीसगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस स्थानिक लेवलला पडल्यासारखा पडू शकतो, तर काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा हा पेरणीयोग्य पाणी होईल. कन्नडचे उत्तरेकडील अजिंठा लेणी परिसर देखील आज चांगल्या पद्धतीने कव्हर होतील. वैजापूरचा आणि शिर्डीचा मधला भाग जो आहे या भागात काही ठिकाणी वाहुणी तर मध्यम ते जोरदार पावसाची नोंद आता होईल. सध्या तिथे वातावरण सक्रिय आहे. गंगापूर पासून पश्चिमेस अंतर असलेल्या या भागांना चांगला पाणी होईल. संगमनेरमध्ये तुरळक ठिकाणी पाणी होणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे सारोळ, कासोच्या आसपासचा जो काही परिसर आहे त्या भागात सुद्धा ही परिस्थिती उद्भवणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला गरमीची लेवल असलेल्या भागांना ते वातावरण अत्यंत ऍक्टिव्ह होऊन जाईल. नांदेडला सुद्धा परिस्थिती तीच आहे. म्हणजे आजची रात्र खूप महत्त्वाची आहे. आजच्या रात्रीपर्यंत मराठवाड्यातल्या काही भागांना तो दिलासा देईल आणि विदर्भातले जे काही राहिले भाग आहेत यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, त्याचबरोबर चंद्रपूरच्या बरोबर पश्चिम साईड, यवतमाळ साईड, हिंगोली, पुसद वगैरे भागांना देखील चांगल्या पद्धतीचा पाणी होईल. आता थोडक्यात आणि 2 मिनिटात समजून घ्या परिस्थिती कशी राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र 29 तारखेपर्यंत बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो. चांगल्या पद्धतीचं वातावरण तिथे बनणार आहे. सध्या वारे चालू आहेत. वाऱ्यामुळे गरमीची लेवल कालपर्यंत कमी होती ती आज वाढलेली आहे, पण ह्या 2 दिवसामध्ये ते पूर्ण कव्हर होईल. बीड जिल्ह्याने जवळपास 28 तारखेपर्यंत वाट बघायची. उद्याच्या 27 पासून संध्याकाळपासून तिथे पाणी सुरू होतोय. काळजी करण्यायोग्य मोठी गोष्ट नाही. आजही रात्री तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, त्याचे व्हिडिओज तुम्हाला सकाळी पाहायला मिळतील. आणि छत्रपती संभाजीनगर बरोबरच जे काही जालन्याचे काही भाग राहिलेत
यांना सुद्धा ह्या 2-3 दिवसामध्ये पाणी होईल. आणि एक महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न करतोय, निसर्ग हा असमतोल का ठेवायला? अनेक ठिकाणी निसर्गाची जी काही हानी झालेली आहे, त्यामुळे ज्या भागांना नकोय पाऊस, त्या भागांना अतिवृष्टी वारंवार होत चाललेली आहे. हे चित्र तुम्ही पाहता. एक्झॅक्टली सॅम्पल सांगायचं म्हटलं तर भोकरदन तालुक्यामधलं काही ठिकाणी खूपच भयंकर पाऊस पडतोय. तोच पाऊस 10 ते 20 गावांना पुरेल असा पाऊस तो होता, पण तो अनेक ठिकाणी मुसळधार पद्धतीने पडतोय. हे असमतोल निसर्गाचा आपण पाहतोय. पण ह्या वर्षी दुष्काळाची जी काही चिन्ह आहे ती नॉर्मल वर्षासारखी आहेत. पेरण्या हा 4-8 दिवस लांबू शकतात. त्याच्यामध्ये मोठी अपवाद नाहीये. 22 पासून तर आज फक्त 5वा ते 6वा दिवस आहे. ठीक आहे. 6वाही दिवस नाहीये. 4था दिवस आहे पाऊस आल्यापासून. अजूनही 2 दिवस लांब लागतात. काय मोठी गोष्ट नाहीये. काळजी करू नका. धीर देण्याचा वारंवार प्रयत्न करेल आणि कोणी सुद्धा पेरणी ही अशा पद्धतीने करू नका जेणेकरून आपण फसले जाऊ. तर आता विनंती आहे, सोलापूरमध्ये सुद्धा सध्या काही भागांना पावसाची सुरुवात झाली आहे. तो भाग म्हणजे मोहोळ, पंढरपूर उत्तर साईड. ठीक आहे. हा धाराशिवकडे प्रस्थान करणार आहे. पुन्हा रात्रीच्या वेळेला आणखी काही भाग वाढणार आहेत. ते भाग देखील लक्षात घ्या. अहिल्यानगर दक्षिण भाग, बीड जिल्हा दक्षिण भाग म्हणजे कडाष्टी परिसर हा भाग त्याच्यामध्ये असणार आहे. पाऊस तिथे सुरू होईल कोणत्याही क्षणी. बाकी यवतमाळच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे पाण्याचा जोर जो आहे तो वाढत जाईल. रिसोडपर्यंत हा पावसाची मजल चांगली आहे. तर हा पाऊस रिसोड हिंगोलीला सुद्धा अर्ध्या मध्यरात्रीपर्यंत कव्हर होईल असा अंदाज आहे. म्हणजे आज सुद्धा सोडलेले बरेचसे गावं याच्यामध्ये कव्हर होतील. अकोला, अमरावतीचा समावेश तर अतिमुसळधार पावसामध्ये सध्या स्पष्ट आहे. आणि त्यामध्येही काही लोक म्हणत असतील की आमच्याकडे अजून थेंब नाही पडला, पण तुम्हाला सुद्धा ह्या अकोला, अमरावतीकरांना आजही रात्री तो पाऊस चांगला प्रभाव टाकणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तेच थांबतो. उद्या 8:30 वाजता पुन्हा आपण असाच लाईव्ह घेऊयात. काय प्रश्न असतील तर ते मला. धन्यवाद.